आलोचक सुख झाले साधन विठ्ठल बरवा सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान देवरी करकटे वरी देवनिया देवनिया करकटे वरी देवनिया देवनिया करकटवारे देवनिया देवनिया करकटवारे देवनिया देवनिया तुळसी हार गळा असे पितांबर हार गळा असे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान 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 तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडी रे पाहिना श्रीमुख आवडी रे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडी रे पाहिना श्रीमुख आवडी रे तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुझे हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हो पार कुमारी 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 जय हो पार कुमारी 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 रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय रामकृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण
पाहता लोचने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने झाले वो साधने सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी बहुता जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव भरवा तो हा माधव भरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे
नायके पूर्ण कृपा केली सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मज निज वस्तू दाविली माझी मज निज वस्तू दाविली माझी मज माझे सुख मज दाविले डोळा 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 दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दया उतराई व्हावे कौन्या गुणी दया उतराय भावे कवना गुण दया उतराई व्हावे कौन्या गुणी दया उतराय भावे कवना गुण जन्मा नाही येणे हैसे केले जन्म नाही येणे ऐसे केले जन्म नाही येणे ऐसे केले माझे सुख मज दाविले डोळा 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 दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा नामा म्हणे निकी दाविली सोय मामले निकी दाविली सोय नामा म्हणे निकी दाविली सोय मामले निकी दाविली सोय दही संपे पाय खिचराची नवी समे पाय खेचराची नवी समे पाय खेचराची माझे सुख मज दाविले डोळा 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 दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा कुमार कुमारी 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 कुमार कुमार कुमारी 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 सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली 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 निज वस्तू दाविली माझे मज निज वस्तू दाविली माझी मज माझे सुख मज दाविले डोळा माझे सुख मज दाविले डोळा निज वस्तू दाविली माझी मज निज वस्तू दाविली माझी मज माझे सुख माझ दाविले डोळा माझे सुख माझ दाविले डोळा
प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिदली प्रेम कळा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा माझे सुख मद लाविले डोळा माझे सुख मद लाविले डोळा विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, तया उतराई व्हावे कवन्या गुणे, जन्मा नाही येणे ऐशे केले, माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, नामा म्हणे निकी दावियली सोय, नवी संबे पाय खेचराचे, माझे सुख मज दावियले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा विठ्ठल सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताची, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, कांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, कांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, कांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, कांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्येचे आधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम, एकम नित्यम विमलम चलम सर्वादि साक्षीभूतम, भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा कराया दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी विठ्ठल प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये श्री पांडुरंग व भगवान गणेशाच्या कृपेनं साधू संत महंतांच्या आशीर्वादाने तपोनिधी श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य माधवबा महाराज घुले मठाधिपती जोग आश्रम भजनी मंडळ इगतपुरी त्र्यंबकेश्वर व गुरुवर्य तपोनिधी श्री आदरणीय फणसे स्वामी यांच्या प्रेरणेने किंबहुना मार्गदर्शनाने समस्त भगवत भक्तांच्या उपस्थितीमध्ये 5.5 दिनी अखंड नामयज्ञ या मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू झालेला आहे। 4थ्या वर्षामध्ये आपण या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे। आदरणीय हरिभक्तपरायण कार्यक्रमाचे आयोजक वजीर महाराज बोंडे टिटोली बाबांच्या आणि ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या आनंदामध्ये हा 5.5 दिनी नामयज्ञ या ठिकाणी सुरू होऊन आज 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसाचं कीर्तन पुष्प किंबहुना 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा आपण सर्व भाविकांनी आणि दादांनी
लिंगेश्वर भजनी मंडळ, हनुमान प्रसादिक भजनी मंडळ, संग्राम ग्रुप, समस्त शिक्षक वृंद टिटोली आणि समस्त बोंडे परिवार, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ टिटोली यांच्या व्यवस्थापनामध्ये हा नामयज्ञ या ठिकाणी चालू झालेला आहे. गोड असे गायनाचार्य मंडळी या ठिकाणी, उत्कृष्ट अशी साऊंड सर्व्हिस आणि सुंदर असे मृदुंग वादक, पिटी वादक, भालदार चोपदार, विनेकरी आणि तुम्ही सर्व. आज 4था दिवस आहे. मला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. आज हाच अभंग घेतला पाहिजे असं काही नाहीये. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराला नाम प्रकरणाचा घ्यावा लागतो, उद्याच्या कीर्तनकाराला मागणीपर घ्यावा लागेल. काल्याचा कीर्तनकार बांधलेला आहे, पण मध्ये जे 2-3 दिवस आहे ना मध्ये, ते काही बांधलेले नाहीये. संत प्रकरणातला घ्या, भक्ती मार्गातला घ्या, कर्म मार्गातला घ्या, कशातला घ्या, असं काही बंधन नाहीये. आज 4था दिवस आहे आणि मधलं कीर्तन आहे. म्हणून त्या योगातून श्री संत नामदेव महाराज यांचा सद्गुरूची प्राप्ती झाल्यानंतर आलेला अनुभव सांगणारा 4 चरणाचा अभंग आजच्या दिवशी निवडला. विठ्ठल सद्गुरूच्या भेटीनंतरचा अभंग आहे हा. अनुभवातला अभंग आहे, अनुभूतीचा अभंग आहे. गोड अभंग 4 चरणाचा आहे. आणि ज्यावेळेस नामदेव महाराज, वास्तविक सगळ्यांची अवस्था त्यांच्यासारखीच आहे. आपण नामदेवासारखेच आहे नाही का. आपण काय फार हुशार नाहीये. चांगदेव महाराज, नामदेव महाराज जशी ते तशी आपणच आहे, काही बदल नाहीये. विठ्ठल विठ्ठल बहुसंख्य मंडळी या ठिकाणी नामधारक आहे आणि सद्गुरूच्या कृपा छत्राखाली परमार्थ करणारी मंडळी आहे. म्हणून हा अभंग मुद्दाम निवडला. बाहेर काय सगळीकडे हा अभंग चालत नाही, लोकांना समजत नाही. अहो हे तर अभंग जाऊ द्या, मरू द्या. त्यांना साधक म्हणत मध्ये साधक म्हणजे काय, असे बाधक लोक आहे. साधक हा शब्द त्यांनी ऐकला नाही अजून. ते बाकीचं सोडून द्या. साधक नेमकं कशाला म्हणतात हेच त्यांना माहित नाही. ज्ञानेश्वरी वाचून त्यांना साधक कळत नाही. मला एखादं खरोखर विचारलं, महाराज तुम्ही साधक म्हणले, साधक म्हणजे काय? म्हणून जो परमेश्वराला साध्य करण्याकरता निघाला तो साधक आहे. सरळ सोपं सांगितलं. मग त्याला काय सांगत बसायचं? साधक त्याला म्हणतात जी अमर वस्तू आहे, चैतन्य चेतन वस्तू आहे, जे तेज आहे, परब्रह्म आहे, त्याला प्राप्त करण्याकरता ज्याचा आटापिटा आहे ना, आम्ही त्याला साधक म्हणतो. वा नुसतं माळकरी त्याला आम्ही साधक नाही म्हणत. असे लय माळकरी लागेल तेवढे. गल्ली बोळामध्ये माळकरी. माळ घालणं म्हणजे परमार्थ नाहीये. काय माळ म्हणजे काय? वरतून माळा नातून चाळा एवढ्या बोप्या. ते परमार्थिक आम्ही त्याला म्हणतच नाहीये. ज्याच्या डोक्यावर सद्गुरूचा हात पडला, सद्गुरूची वाणी ज्याच्या कानामध्ये शिरली, खरा परमार्थिक तो आहे. मी का असे ना मग त्या ठिकाणी लोकांना पाठ करून, ओव्या पाठ करून, कीर्तन सांगणं, लेक्चर पाठ करून, काही त्याला लिहून द्यावं लागतं लहान लहान मुलांना. हे पाठ करून लोकांना सांग. त्याला काय त्याचा अनुभव, त्याचा अनुभव तो पाहिजे ना. तशी हल्ली रेडीमेड कीर्तनकार तयार झाले. रेडीमेड काही उपयोग नाहीये. ऊसाचा सारखा बरा, ऊस रस काढणारा तो सारखा एक तो तरी बरा, पण असे कीर्तनकार आहे. विठ्ठल कोणाला उद्देशून नाही बोलत. हल्ली परिस्थिती तशी पाहायला मिळते तुम्हाला जगामध्ये. मोठमोठे सप्ते चालले, मोठमोठा ओ का गागाटा चाललाय माऊली, एवढा गागाटा चाललाय. पण तो गागाटा कशासाठी चाललाय हे त्यालाच माहित नाहीये. कशासाठी गागाटा आहे हा, मला तुम्ही सांगा ना. मुलगी लग्नावर आहे, उपवर मुलगी, बापाने ठरवलं इथं लग्न करायचे. आता लग्न करायचं मुलीचं, मग सगळी तयारी केली, मंडप दिला, सगळं फार सगळं सगळ्यांना सुपारी देऊन टाकली. बँडवाले सांगितले, वाजंत्री सांगितले, आचारी सांगितला, स्वयंपाकाचा मेनू ठरला नाही का. दिवस जवळ चालले,
सगळी तयारी सुरू झाली, कपडे बिपडे झाले, पाहुण्यारावण्याला साड्या घेतल्या, कोणाला टोप्या घेतल्या, कोणाला काय घेतलं. लग्नाचा दिवस उजडला, लग्नाचा टाइम 12 वाजले, 12चा मुहूर्त आहे. मुलगी चौरंगावर उभी केली, दोघांना मध्ये अंतरपाठ धरायला लावला, नवऱ्याचा तपास नाहीये. एवढा काय उपयोग, काही उपयोग झाला त्याचा? जर नवरा जर नसेल तर ते लग्न होईल का? देव जर नसेल तर तो परमार्थ होईल का? विठ्ठल मोठमोठे महाराज सांगितले, अहो हल्ली तर फार फॅट निघाले हो. आपण जर म्हणलो ना कमी पैसे द्या, कमी, ते म्हणताय हे बाबा नारळावरची, हे नको सांगू म्हणते. आपण का नको म्हणतो? आपल्याला व्यवसाय नाही करायचा, तो हा धंदा नाही करायचा, हा व्यवहार नाही करायचा, म्हणून आपण काय म्हणतो? आम्ही सांगत नाहीये. आता वजीर बाबा मला म्हणे काही तसं काही सांगून टाका. म्हणलो बाबा पाय का आता हे तुम्हाला, तुम्ही असं म्हणत्या, असं काही नाही म्हणलो बाबा. ते म्हणजे आमचं मोजकच काम आहे. म्हणलो आमचं सुद्धा मोजकच काम आहे, तुमचं मोजकं आमचं मोजकं. काळजी करायचं काम नाहीये. येणं जाणं झालं बस झालं, काय करायचंय? काही काही ठरून घ्यायचं एवढे त्या माऊली. ज्या दिवशी कीर्तन ठरवले जातील त्या दिवशी परमार्थ संपला. खरं सांगतो तुम्हाला, अंतरंगातलं सांगतो. मी तुम्हाला फक्त निरोप देण्याकरता आलोय बाबा. मी काही मोठा ज्ञानी नाही, पंडित नाहीये, महाराज नाहीये. मी एक सद्गुरूचा चेला आहे. खरं सांगतो तुम्हाला, अगदी खरं सांगतो. ऐका ऐका, नका नका हसत बसू. काही गंमत नाही ती काही. एखादी खाली उतरून बसा, आले डाळ वाटत असेल तर या इकडे, या पुढे येऊन बसा. हा जागा इकडे या, तुम्ही या पुढं, या पुढे सरका. जागा आहे आता. कोणाला सरकी द्या. हो पुढे या ना बाई. महिला मंडळ हो हलणारच नाही रे ते. उठणार सुद्धा नाही, हलणार सुद्धा नाही. पहा तुम्ही लागेल तर. चपदार अहो महाराज सांगा त्या कमीत कमी उठून सरका ना. महिला मंडळ सरका ना, भरपूर जागा आहे, पुढं या ना. या पुढच्या बसलेल्या ते सरकतच नाही हो. चौपदार पुढं करा त्यांना. तुमची ड्युटी काय आहे चौपदारची? काय भीती वाटती का काय होतं देव जाणे बाबा. पुढं सरकतच नाही काय. पण लक्ष द्या चला, आता आपला वेळ फार कमी बरं का. बाबा तुम्हाला फार वेळ कमी, फार वेळ कमी. बोलू विठ्ठल नका. विठ्ठल ढलाव ढलाव त्यांना नाव ठेवण्याची योग्यता माझी नाहीये. कारण ज्यांना नाव ठेवायचे ना त्यांच्या पंक्तीमध्ये आम्ही अगोदर आम्ही त्याच्यात बसलो होतो. आम्ही सुद्धा त्याच पंक्तीमधले माणसे. आम्ही उगेच कृपा झाली, मालिका सापडली, सद्गुरू भेटले म्हणून 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 बोलतो एवढं पोपटासारखा. तशीच अवस्था आहे आमची. हरिपाठ पाठ होता, हरिपाठ पाठ, तालसूर, अभंग, गवळणी, पण तपास कशाचाच नव्हता. म्हणायचं म्हणून म्हणायचं, चाललंय चाललंय चाललंय. काय उपयोग आहे त्यात? नुसतं म्हणणं म्हणजे परमार्थ नाही. लोकांना सांगणं परमार्थ नाहीये. सांगितलेलं आपल्या कृतीमध्ये आणणं हा परमार्थ आहे. तुम्हाला सांगून जातो, महाराज बोलवणं, कीर्तन ठेवणं हा परमार्थ नाहीये. आपल्या सद्गुरूंनी आपल्या कानामध्ये दिलेलं तत्व हाच परमार्थ आहे. काय पारायण करत असतो? कशाचं पारायण करतो? येड्या, नारायण मरून नशील असा काही उपयोग नाही. पारायण बिरायण काही 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 कशानेच काय होत नाही. हरिपाठात नाचून तुम्ही किती नाचत रात्रभर 12 वाजेपर्यंत काहीच भेटायचं नाही तुम्हाला, अजिबात भेटायचं नाही. ज्या दिवशी तुम्हाला सद्गुरूच्या बोधाचा अनुभूती येईल ना, अनुभव येईल ना, त्या दिवशी तुम्हाला सगळं जग भेटेल. खायला काय पाहिजे, कशाला काय पाहिजे. मला मग आल्या आल्या मग लय मोठी गंमत चालली होती, लय मस्त नाचायच्या. पण मग रंगून गेल्या होत्या बाया, सगळ्या महिला वर्ग. मला लय आनंद वाटला. रंगलंच पाहिजे. ती अनुभूती घेऊन रंगा. सद्गुरूनं दिलेल्या बोधाचा अनुभव घेऊन हरिपाठ म्हणा. तो हरिपाठ वेगळाच आहे. ती अनुभूती घेऊन तुम्ही भजन करा, ते भजन वेगळंच आहे. ती अनुभूती घेऊन ज्ञानेश्वरीचं पारायण करा, ते पारायण वेगळंच आहे. ती अनुभूती घेऊन तुम्ही यात्रा करा, पंढरीची वारी करा, कोणताही परमार्थ करा, तो भारीच आहे. विठ्ठल आणि अनुभूती घेताना करीत असाल, अनुभूती आली नाही, परमार्थ चाललाय, थोतांडे सगळं ते.
किती मोठा राहू द्या, किती मोठा पैलवान राहू द्या, अनुभवा वाचून बडबडते, अनुभवा वाचून बडबडते, अनुभवा वाचून बडबडते, अनुभवा वाचून बडबडते. अनुभवा वाचून बडबडत बडबडती, काही कामाची नाही. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण, शब्दाचे गौरव कामा नाही. अनुभव नाही सांगता बोलता, अनुभव नाही सांगत बोलता, अनुभव नाही सांगता 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 आलिया फुल्या चित्ताशिया, चित्ताशिया, चितासिया सांगता बोलता, अनुभव नाही सांगता बोलता, अनुभव नाही सांगता बोलता, अनुभव नाही सांगता अनुभव नसेल तर काही उपयोग नाहीये. प्रवचन करण्यात मजा नाही बाबा, हे कीर्तन करायला सुद्धा मजा नाहीये. इकूनचे विनोद सांगायचे, जोक सांगायचे, गोष्टी पाठ करायच्या आणि फवारे मारायचे, चाली लावायच्या, गायन करायचं, लोकांना भुलवायचं, लोकांना फसवायचं, नाही का. माणसं खेळवायचे, बाबाने पैसे पळवायचे, हेच काम चालू आहे आता. विठ्ठल विठ्ठल ढला 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 नाही का. याला चाल लाव, त्याला चाल लाव, त्याला चाल लाव, अशी चाल लाव, तशी चाल लाव. तुझी चाल बदल पहिली, चाली मरून जाऊ दे. तुझी चाल तशीच आहे, चाल लावून काय होईल. या प्रमाणात वेगळी चाल, त्या प्रमाणात वेगळी चाल. येड्या मोकऱ्या, लोकांना फसवशील तू, जगाच्या मालकाला नाही फसवणार. त्याचं लक्ष एकदम बारीक आहे तुमच्यावर, माझ्यावर. आता सुद्धा त्याचं लक्ष एकदम बारीक आहे. कुठं काय चाललंय, काय काय होतंय, तो बारीक लक्ष देऊन आपल्याकडे पाहतोय सारखा. तुम्ही त्याच्याकडे पाहत नाहीये, हा तुमचा घोटाळा आहे. पण तो आपल्याकडे पाहतोय, आपण त्याच्या जवळ नाही, तो आपल्या जवळ आहे. हीच अक्कल आपल्याला येईना. विठ्ठल ढला ढला नुसतं सांगा सांगा वांगीचं काम चाललंय, मजा नाहीये. मी काल एक दृष्टांत सांगितला होता. दृष्टांत असा होता, 4 मुलाची आई नवऱ्याला म्हणती, अहो काम तुम्हाला गोड लागेना, धडकाम करीना, तुम्ही मोकऱ्यासारखे वागा त्या. हा इडं जातो, तिडं खातो, तोंड बसून गाणे गातो. काय चाललंय, हा हे कोण सांभाळले, तुला कुठे यश येईना, सगळं अपयश येऊ राहिले म्हणे. हे लेकरं बाळाला कोण सांभाळेल, आहे का काही घरी, निघ म्हणे इथून, जीव देऊन. ती बोलली बाई, जीव देऊन टाक म्हणे. हे निघालं वैतागलं, वैतागून गेलं समुद्राजवळ. पण अंतकरण शुद्ध बरं का, मन शुद्ध, शुद्ध अंतकरण. बायको बोलली, राग आला तेवढ्या पुरता, परत विचार केला ती काय चुकीचं बोलती, बरोबर बोलती. गेला समुद्राजवळ. समुद्र देवतेनं पाहिजे एवढा चांगला माणूस आहे, निर्मळ मनाचा, शुद्ध अंतकरणाचा, याने जर जीव दिला तर कसं पाप लागायचं. आता ती देवता प्रसन्न झाली, म्हणे काय करतो, का जीव देतो, म्हणे काय करणार, कुठेही गेलो तरी नुसतं अपयश येऊ राहिला म्हणे, मग काय करणार आता, लेकरं बाळ काही सांभाळायचे. तिने एक शंख दिला, असा एक शंख दिला, हा शंख घेऊन जाय म्हणे. जागा स्वच्छ करायची, चादर अथरायची, शंख ठेवायचा, हळद कुंकू घ्यायची, अक्षता व्हायच्या, दंडवट करायचा, 100 रुपये करकरीत बाहेर येणार. घेतला शंख, पिशीमध्ये टाकला, निघाला. अंधार पडला, आता काय करावा, रात्री केव्हा घरी जाणार आहे. मग गावामध्ये विचार केला, कुठं थांबू. मग एक म्हातारी म्हणे, थांब माझ्याकडं. तिने एक बाजरीची भाकर तव्यावर टाकली होती, म्हणे अजून एक टाकी, त्याने जेव म्हणे इडच भाऊ. आता एकच खोली होती, मध्ये भिंत घातली, डोक्यावर भिंत होती अशी मध्ये.
आणि भिंतीला कोणाड्या होता. म्हातारीने मस्तपैकी गरम 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 अशा 2 भाकरी त्याला दिल्या. पोटभर जेवला. याला खूप आनंद झाला. एवढी सेवा आईनं केली, नाहीतरी आजचा दिवस वाया जाणार रे, मग आपण तिला 100 रुपये देऊन टाकू. म्हातारीला म्हणे झाडू दे म्हणे. झाडू घेतला, सतरंजी आथरली, शंख ठुला, हळकुकू दे म्हणे. हळकुकू घेतली, शंखाला वाहिली, अक्षता टाकल्या, दंडवट केला आणि करकरीत नोट बाहेर आली. म्हातारीने त्या खिडकीतून पाहिलं, याच्यातून कोण येतो. म्हातारी म्हणे बाया 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 लय चमत्कार मोठा आहे भाऊचा. पहा म्हणे 100 रुपये सहज बाहेर आले. तिला कुठं झोप आहे म्हातारीला. ये झोपलं, 2 भाकरी खायला लागलं गोरायला. ती 12 वाजता उठली, देवाऱ्यातला उच्चाला पिशी ठुला, पिशीचा घेतला देवाऱ्यात ठुला. ती लागली लागरी. सकाळी उठला, आपली पिशी घेतली. आता बायकोला दाखवून देतो कसं येते. जे पळ सुटलं, जे पळ सुटलं, जे पळ सुटलं, आलं घरी. बायकोला म्हणतो बाबा चमत्कार. पाय आता काय चमत्कार आहे म्हणे. बोलायचं काम नाही म्हणे. आता तुला वाटत असेल असं तसं घे पाहून म्हणे. आता आण श्रेई. आणली श्रेई. सतरंजी आथरली सतरंजी. तुला शंख काढून तो पिशीतला. अक्षता घेतल्या, गंध घेतला, लागला दंडवट करायला. 50 दंडवट केले, रुपये नाही, खडकू सुद्धा नाही. ती असं ती बाई म्हणते मोकाड्या तोंड वाशा मला फसतो का. उचलते बिडा निघ म्हणे इथून आता. म्हणे असं झालंच कसं काय. करकरीत नोट निघाली. काल आज काय वाद झाला या शंकाला. पण त्याला माहित नाही आदल बदल माहित नाही ना. भामटेवानी असं रिकुंडी झालं. पिशी घेतली. नाही म्हणे आता जीव द्यावा लागेल म्हणे. मला त्या समुद्र देवतेने फसवलं म्हणे. आला तो शंख घेतला, रागात शंख घेतला आणि पाण्यात आपटून दिला. असा आता मी जीव देणार. ती परत काय काय उठली प्रगट झाली. अरे काय करणार म्हणे. अरे तुला माहिती का म्हातारीने आदल बदल केली म्हणे. मग आता काय करणार आहे म्हणे. आता तुला मी एक शंख देते, हा घेऊन जाय. हा घेऊन जायचा. फक्त पाठ इकडे करायची म्हणे, कोणाकडे तिकडे तोंड करायचं. आणि हा शंख तू एक मागितला का डबल बोलल. घेऊन टाकला. आला पिशीमध्ये घेऊन. अंधार मुद्दाम अंधार पडून दिला त्याला म्हातारीकडे. आई म्हणे मी आलो. आई म्हणे बाबा 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 आज काय आणलं काय ना भाऊ म्हणे. बाया 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 ये 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 म्हणे. भाऊ अरे लय बारी. तिने गुलगुले काढले त्याला. गुलगुले काढते ना तुम्हाला. गुलगुले गुलगुले काढले मस्तपैकी. असा झोपला, चरला व्यवस्थित मस्तपैकी आणि झोपला. झोपल्यानंतर पण जागाच राहिला अर्धवट. त्याने पाहिलं म्हातारी रात्रीची उठली. म्हातारीने उठल्यानंतर म्हणे काहीतरी यांनी आणलं असेल, काहीतरी केलं असेल यांनी. पिशी पाहिलं त्यात शंख होता. तो ठुला आणि तो देवाऱ्यातला त्या पिशीत ठेवून दिला. झोपली म्हातारी बी. सकाळी आपलं शंख घेतल्याने पाहिलं आपलं काम झालं. निघालं घरी. म्हातारीने झाडलोट केली मस्तपैकी. सतरंजी आथरली, शंख ठुला, हळकुंकू वाहिलं, पाया पडली आणि म्हणली काढ ना पैसे आता. तू म्हणे किती पाहिजे. दे 100. तू म्हणे घे 200. ती म्हणे दे 200. हा म्हणे घे 400. ती म्हणे दे 400. हा म्हणे घे 800. ती म्हणे दे 800. हा म्हणे घे 1600. ती म्हणे मग 1600 देतो म्हणे 3200 घे. ती म्हणे दे. हा म्हणे घे. आपण देतो कुठे. ती म्हणे आम्ही देत नाही. आम्ही फक्त देणं घेणं दतुरा. फक्त बोलायचं काम चालू आहे. नुसतं बोलाबोलीचं काम चालू आहे. आजही तुम्ही पहा देणं घेणं काही नाहीये. देणं घेणं देवळातला घंटा एवढंच काम चालू आहे. काही नाही हो. नुसता गागाटा चाललाय. काही उपयोग नाहीये त्यांच्याकडे. काहीच नाही हो. काहीच नाही त्यांच्याकडे. फक्त चाललं इथं अभंग म्हणतं. तू अभंग काय म्हणतो हेही त्याला कळत नाही. जोरात काम चालू आहे. उजळले भाग्य आता. 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 उधळले भाग्यात उजळले भाग्य आता. अवघे तावारले. संत दर्शनीला संत दर्शनी. संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी
लाभ संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ दर्शनी हा लाभ ताला सुरात अभंग म्हणते हा अभंग ताला सुरात. अरे तू नाही उजाळला तो भाग्य का उजाळायचं तुझं? तू उजाळल्या सकाळी कशाने उजाळला? हा लाईफ बॉय ज्याच्या घरी आरोग्य ते वास करी. या असं चालू आहे. तोंड चकाचक केलं, शरीर चकाचक धुवून काढलं, मस्त गरम बादली घेतली सकाळी ओतून अंगावर, लाईफ बॉय लावून असा एकदम सुंदर दिसतोय. काही तर इतके बाद रे तुम्हाला सांगतो, फेर लवली लावून राहिले आता भक्त देवाचे भक्त फेरन लवली लावून राहिले. शेण मारू लागले कपड्याला. अरे कीर्तनकार आहे का तू? हैवान आहे. लोकांना अभंग सांगतो भक्त आईशे जाणार जे दे उदासन तुम्हाला तर अरे कीर्तनकार कसा यांचा परमार्थ करावा, याच्या कोणता धडा घ्यावा बाबा? अरे यांनी पार गाढवाचा नागर फिरवला खऱ्या परमार्थावर. विठ्ठल काही उपयोग नाहीये. ज्ञान का साबुन लाया न धोया संत संगत के पाणी. संत संगतीचे पाणी आणि ज्ञानाचा साबण घेऊन बाहेरून नाही आतून बदलून जातो. संत संगतीचे हो काय सांगू शोक. 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 आपण परत नाही येते, आपण परत नाही येते. साधू तोर जाना हो साधू तोर जाना, साधू तोर जाना हो साधू तोर जाना, साधू तोर जाना, साधू जाना. असा तमाशा आहे. मी तुम्हाला परत सांगून जातो, महाराजांचे कपडे किती सुंदर हे पाहू नका, त्याचे गाल किती गुलाबासारखे हे पाहू नका, त्याची ढेरी किती चमकती हे पाहू नका, त्याच्या शेंड्या पाहू नका, त्याचं काहीच पाहू नका. त्याचे फक्त डोळे बघा. कारण खरा परमार्थ करणाऱ्याची दृष्टी बदलली जाते. ज्याची दृष्टी बदलली त्याची सृष्टी बदलली जाते. आम्हाला आमच्या घरात देव दिसत नाहीये, आम्हाला आमच्या मधल्या माणसाजवळच्या माणसा देव दिसत नाही. याचं कारण आम्हाला आमच्या देव दिसत नाहीये. सगळ्यात मोठा घोटाळा हा आहे. काही मंडळींना तुमच्यामध्ये काही भाग्यवंतांना माझ्या ज्ञानोबरायांचा परमार्थ करण्याचं भाग्य लाभले. पुण्यवान आहे तुम्ही, भाग्यवान आहे. तुकाराम महाराजांचा, नामदेव रायाचा, संत एकनाथ महाराजांचा परमार्थ करण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं. तुम्ही फार भाग्यवान आहे, फार पुण्यवान आहे. शक्य नाही ही गोष्ट, शक्यच नाही. मला तुम्हाला अरे भगवान प्रभू रामचंद्राचा परमार्थ करण्याचं भाग्य लाभलं वेड्या. हे साधं नाम नाही ते. विठ्ठल काय अवस्था केली असेल साधू संतांची या लोकांनी. तेच माणसं आहे आता सुद्धा. माणसं कुठे गेले? तसेच माणसं आहे, तोच परमार्थ आहे. काय झालं? किती त्रास द्यावा, किती त्रास दिला असेल. एवढा त्रास सहन करून आपल्यासाठी असा सुपर रोड बनवला. असा जसा समृद्धीचा हवे मार्ग आहे ना, असा मार्ग, राजमार्ग परमार्थातला माझ्या ज्ञानोबा रायाने, माझ्या साधू संतांनी आपल्यासाठी बनवला. बाबा मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतोषे, येण्याची पंथ चालो जाता न पड गुंता कोठे काय. मार्ग धावून गेले आधी
एकदम बरोबर आहे. खड्डे परमार्थाच्या रस्त्यावरचे खड्डे त्यांनी भरले, रस्त्यावरचे काटे त्यांनी वेचले, रस्ता त्यांनी साफ केला, रस्त्यावरची घाण त्यांनी मोकळी केली, सगळा राजमार्ग आपल्यासाठी करून ठेवला. त्यांच्या जीवावर आताचे कीर्तनकार 51,000 रुपये मागून राहिले. 51,000. राम राम राम. अरे किडे पटील तुला कुत्र्या. मी माझ्या नानूबारा यांचा परमार्थ सांगण्याकरता तुमच्याकडे आलोय. मला काही नाही दिलं तरी चालेल बाबा, मी यासाठी नाही आलो. काही न देऊ द्या, 1 रुपया न देऊ द्या, खरा परमार्थ तुम्ही करा, सत्य परमार्थ करा, सत्याला सहाय्य व्हा. देव लांब नाहीये. अरे तू देवाकडे जाऊ नको वेड्या, देव तुझं घर शोधित तुझ्या घरी येईल. संतांचे शब्द आहे. विठ्ठल महाराज म्हणून बोर्ड लावायचा, फोटो लावले पाहिजे, माझा बॅनर लावला पाहिजे, अरे माझं नाव घेतलं पाहिजे, माझ्या पाया पडलं पाहिजे. आग लागो तुझ्या नावाला, आग लागो तुझ्या बॅनरला, आग लागो. तुझा देहभाव आहे, तुझ्यामध्ये अहम आहे, अहंकार आहे. तुझ्या बापाचा बापाला तरी भेटायचा नाही. कसा विठ्ठल, कसा तुझाच मीपणा गेला नाही, तुझाच अहंकार गेला नाही. मीच पाहिजे, मीच आहे. अरे मिचमिचे डोळे झाले तुझे गाढवा. मीच म्हणतो, मीच आहे. कोण मी आहे? मानसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून, मीच एक करता म्हणून, मानवाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून, मीच एक करता म्हणून. दोन टायमाला त्यांना खायला नाही मिळालं. 2 टायमाला तुमची अशी पंगत झोडली तुम्ही इकडे. आता मग अशी झोडली म्हणजे खाली काय काय तर तुम्हाला सांगतो, जनावरांसारखे चरले. खाणं वेगळं, चरणं वेगळं, चरणं वेगळं, खाणं वेगळं. फार वाईट परिस्थिती बाबा. पूर्वीचे काही लोक, म्हातारे लोक तुम्हाला सांगतो, करगुटा ढिल्ला करून घ्यायचे पितळ जेवणाला. ढिल्ला करगुटा करून घ्यायचे, मग पितळ जेवायला जायचे. तुका खा करता आला का काय? कशासाठी आहे? कशासाठी आहे? निज आत्मप्राप्ती लागोनी देवे केली मनुष्य योनी. ही माणसाची योनी का तयार केली? निज आत्मा प्राप्त करण्याकरता. काही खरं नाहीये. 2 टायमाला सुद्धा मिळत नव्हतं. 3 दिवस उपवाशी राहत होते. अरे दादा, आई बापाने देहांत प्रायचित्त घेतलं त्या दिवशी त्या माऊलीच्या हाताने, रुक्मिणीच्या हाताने त्या बाळांना पुरणपोळीचा स्वयंपाक मिळाला होता. तसपासून त्यांना पुरणपोळी सुद्धा माहीत नव्हती, काहीच माहीत नव्हतं. डोळ्याच्या गंगा यमुना भरून वाहत होत्या. छोट्याशा मुक्ताईला जवळ घ्यावं, डोक्यावर हात फिरवावा, पुरणपोळीचा घास तिच्या मुखामध्ये भरवावा, तोंड बाजूला करावं, डोळे पुसावे, एवढा त्रास त्यांना होता. मला अजिबात त्रास नाही बरं का, थोडा सुद्धा त्रास नाही. अरे लोकांच्या पैशावर तू इस्त्र्या करून राहिलाय, कपड्याच्या निळ देऊन राहिलाय, गाड्या घेऊन राहिलाय, गाड्या घेऊन त्याची एसी चालू करून राहिलाय. दुपारी 12-12, 1-1 वाजता प्रवास करताना एसी मध्ये मस्त लोळून राहिलाय. त्या गादीवर, त्या गाडीच्या सीटावर मस्त झोपतो, घोरतो, येड्या भाडकाऊ. त्यांना रस्त्यानं जाऊन देत नव्हते, त्यांना आळंदीमध्ये येऊन देत नव्हते, त्यांना इंद्रायणीमध्ये आंघोळ करून देत नव्हते, त्यांच्या झोळीमध्ये माधुकरी टाकली त्याच्या शेण काढीत होते. त्यांची अशी बिकट अवस्था केली. तू त्यांच्या जीवावर काय करून राहिलाय? ए महाराज, विठ्ठल 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 विठ्ठल
बाबांचा अवतार कशासाठी होता? ते कोण होते? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा, चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारावया आले दीनजना, उद्धारावया आले दीनजना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धारावया आले दीनजना, उद्धारावया आले दीनजना. ब्रह्ममूर्ती म्हणतात त्यांना, ब्रह्ममूर्ती. आता ब्रह्म कशाला म्हणतात हे तुला समजानी अजून? हा, तुझी माळ कुठे चालली, तुझा गण कुठं चाललाय नाही का, तुझा अवतार कुठं चाललाय, तू सांगून काय राहिलाय लोकायला, तुझं आचरण कुणीकडे, तुझं वर्तन कसं आहे, तुझं बर्तन कसं आहे, तुझं कीर्तन कसं आहे. फार भयानक अवस्था आहे, भयानक. जे जे संतांच्या सद्गुरूच्या आश्रयाखाली त्यांना सांगतोय, बाबांनो दादांनो, तुम्ही राईट मार्गाला लागले, एकदम राईट आहे मार्ग, तो एकदम खरा मार्ग आहे. आम्ही ज्ञानेश्वरी वाचून नाही बदललो, आमच्यामध्ये कीर्तन करून बदल नाही झाला, आमच्यामध्ये पारायण करून बदल नाही झाला, वारी करून बदल नाही झाला, उपवास करून बदल नाही झाला, आमच्यामध्ये बदल झाला फक्त सद्गुरून दिलेल्या नामस्मरणाने. कशानेच बदल झाला नाही, बिलकुल नाही, होणार सुद्धा नाही, बिलकुल नाही होणार. सद्गुरूने दिलेल्या तत्वानेच बदल होतो, कशानेच बदल होत नाही, कशानेच होत नाही, कशानेच नाही. गाडी बरी पोथ्या उलतीशी पाने, परी गुरु गम्य खुने नेनशी बापा. गुरु गम्य खून ज्या दिवशी कळेल त्या दिवशी तुझ्या लक्षात येऊन जाईल. विठ्ठल हे चैतन्यच माहित नव्हतं नामदेव महाराजांना. ही माऊली कैवल्य आहे. 24 तास 21,600 वेळा तुम्ही महाकैवल्य ते सेवन करता, तुम्हाला माहित नाही. अरे आरती करू करू तो पार त्या ताटल्या काळ्या केल्या, एड्या मोकऱ्या कापूर जाळून जाळून तू असाच मरशील. पण तुला ज्ञानेश्वरांची आरती नाही कळाली. महाकैवल्य तेजा शेवती साधू संत मनुवेदला काय याचा अर्थ होतो? काय ताटल्या चालल्या, काय आरत्या चालल्या, तुला भारत्या कुठे चालल्या, काय चाललंय तमाशा सगळा. सहज मध्ये येतो आणि जातो, सहज मध्ये येतो, सहज बाहेर जातो. कोण? माझं तोंडले फटकळे बाबा. कोण आहे तो? अरे तुझा बाप आहे तो, तुझा बाप आहे, सगळ्या जगाचा बाप आहे तो. सोम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, ब्रह्मपुरी आलो, जगी विसरलो माझं वेचू बारे, जगी विसरलो माझं वेचू. सोम माझे नाव ब्रह्मपुरी आलो, तो माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगी विसरलो माझं वेचू बारे, जगी विसरलो माझं वेचू. कोण आहे तो? सगळ्या जपाचा बाप आहे, सगळ्या जगाचा बाप आहे तो. आपल्यामध्ये येतो आणि जातो, पण तुला सद्गुरूची कृपा नाही म्हणून तुला माहित नाहीये.
अरे संतांचा प्रसाद तुला मिळाला नाही, तुला माहित नाही आपल्यामध्ये कोण येतो जातो, त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. याला परमार्थ म्हणतात. वाईट परिस्थिती फार. हीच गोष्ट नामदेवाला सुद्धा माहित नव्हती, चांगदेवाला हीच गोष्ट माहित नव्हती. जे मध्ये येतं जातं ना, आमच्या तुकोबाची भाषा फार मोकळी भाषा आहे. तुकाराम महाराजांची फार मोकळं टाकलं त्यांनी सांगितलं, फार मोकळं टाकलं. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. आला गेला झडपे वाटे, आला गेला झडपे वाटे, पंढरीचे भूत मोठे, पंढरी जाऊन का गोरे आल्या फार मोकळे शब्द सांगितले. वासुदेव मध्ये आंधळ्या पांगळ्यामध्ये तर फार मोकळं सांगितलंय. वासुदेव करीतो फेरा. अरे लांडग्या, तुला कळायचं नाही, ते नाही कळायचं. हे समजून घ्यायला लई जन्म घ्यावे लागतील बाबा. वाडी आत बाहेर दारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, जाब न द्याल तरी जातो माघारा गा. वासुदेव करीतो फेरा. 24 तास त्याचा फेरा चालू आहे, पण तुला वेळच कुठे त्याच्याकडे बघायला. तुला टाइमच नाही अजिबात. एवढा चाळा तुला लागला. अरे 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 माणसा, काय सांगायचं. वाईट अवस्था आहे. ज्या वेळेस राम रावणाचं युद्ध संपलं, सगळी मंडळी अयोध्येला आली ना, प्रत्येकाला बक्षीस दिलं गेलं, फक्त मारुतीरायाला काही दिलं गेलं नाही. सीताबाईनं सांगितलं, प्रभू रामचंद्राला सांगितलं, प्रभू तुम्ही सगळ्यांना दिलं, माझ्या मारुतीरायाला काही दिलं नाहीये. श्रीरामाने सांगितलं, त्याला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाहीये, काय देऊ. अगं तोच माझा प्राण आहे. काय तो माझा प्राण आहे. कोण? मारुती. कोणाचा प्राण आहे? रामाचा प्राण आहे. कोणाचा प्राण आहे? मारुती. सगळ्या जगाचा प्राण आहे. मारुती कोणाचा पुत्र? वायूचा. तुम्ही कोणाचे पुत्र? सटकावला का ते? यांचे भांडण गेले यांचे. सगळे कोणाचे पुत्र आहे? मारुती कोण आहे? चिरंजीव आहे. तुम्ही कोण आहे? येड्या गाडग्या नुसतं बस बरोबर. तर काही तुम्ही पण चिरंजीव आहे, तुम्हाला माहित नाही. हे जन्माला येणं मरणं हे खोटं आहे. कशाचा मृत्यू आलाय? ती वस्तू काय मृत्यू पावणारी वस्तू आहे का? ती वस्तू मृत होणारी का? अहो चिरंजीव वस्तू आहे ती. तुम्ही आम्ही चिरंजीव आहे. ज्या दिवशी साधूचा हात तुमच्या डोक्यावर पडला, शब्द कानात पडले, त्या दिवशी बोंब झाली. विठ्ठल विठ्ठल. मोबाईल मध्ये एक रिंगटोन होती, रिंगटोन. दुनिया चले ना श्री राम के बिना, श्री राम चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, श्री राम चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना हनुमान के बिना, श्री राम चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, श्री राम चले ना हनुमान के बिना. ही सगळी दुनिया कोणा जीवावर चालू आहे? श्रीरामाच्या. श्रीराम कोणा जीवावर आहे? हनुमान. अरे माणसा, तू देवळात मूर्ती पाहू राहिलाय. तुझ्यामध्ये मारुती, माझ्यामध्ये म्हणतो आपण जिवंत आहे. आणि तो मारुती राय आहे, नुसती आरतीच करतो नुसता. सत्राने उड्डाणे. 17 काय हो? सांगा सांगा बर का. 17 काय भानगडी सांगा.
तू फत्रासारखा तसाच पडलाय अजून. सतरा काय हा तुकाराम महाराज म्हणतात ओळली 17 विगा तिने पुरविली इच्छा इच्छा. 12-16 गडियांचा मेळा 17वा बसवंत खेळिया रे. 17वी काय भानगड आहे ही हा काय नाही कळत. अहो हरिपाठाचा शेवट तुम्ही ते म्हणून राहिले समाधी संजीवन. हरिपाठ समाधी संजीवन. ती वस्तू कोणती आहे ती काय आहे ते तो वायू आपल्यामध्ये येतो जातो हा वायुपुत्र आहे. तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आहे. श्वास वर घेताना 17ने उड्डाणे आणि श्वास सोडताना हुंकार वदनी. तुला एखाद्या ठाण्याला न्यावं लागला ठाण्याला जाऊन तुला शॉट द्यावे लागतील. फार वाटुळ घातलं यांनी परमात्माचं हो. पार पोचारा फिरवला पोचारा. खऱ्या मार्गावर पार 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 सत्यानाश करून लागला माणसाने. हुंकार काय द्यायचा आहे करी डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी. धरा भरा 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 धारा वाहतात. डोळ्यातून अश्रूचा पूर चालतो. ती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर घळघळ घळघळ अश्रू वाहतात. सात्विकता तयार होते. परमार्थ विठ्ठल नामदेवाला माहित नव्हती हीच गोष्ट. सगळी संत मंडळी एकत्र बसली असताना तिथं नामदेव उघडा पाडला. उघडा पडला पाडला म्हणण्यापेक्षा उघडाच पडला. माऊली उठले सगळ्यांच्या पाया पडल्या. निवृत्ती दादाने उठावं. 90 वर्षाचा म्हातारा गोरोबा काका उठला सगळ्यांच्या पाया पडला. नामदेव जागचा हल्ला नाही हेच मुक्ताबाईनं पाहिलं. मुक्ताबाई उठली सगळ्यांच्या पाया पडली नामदेव सोडून. इथं नामदेवाला अतिशय राग आला. इतका राग आला नामदेवाला ही सगळ्यांच्या पाया पडली माझ्याच का नाही पाया पडली. हिला माझं महत्व नाही कळालं मी कोण आहे ते. आता कोण आहे तू नाही का. वाईट अवस्था आहे. फार वाईट परिस्थिती. असा लाल झाला लाल नामदेव महाराज. त्याची ती अवस्था पाहिल्यानंतर ज्ञानोबाराय उठले. मुक्ताबाई उठ मुक्ता उठ नामदेवाच्या पाया पड. नाही पाया पडणार मी. अगं रात्रंदिवस देव नामदेवाजवळ आहे. जर असेल याची अशी अवस्था का आहे का रे अहंकार नाही गेला अखंड दयाला देवाचा साजार. हे मुक्ताबाईच्या तोंडातले शब्द आहे. विठ्ठल जर देवाजवळ असेल तर याची अशी अवस्था का होईल. उसाच्या शेजारी एरंडाचं झाड. काय शब्द वापरले मुक्ताबाईचे शब्द आहे. उसाच्या कडेला जे एरंड असतं ना तशी याची अवस्था आहे. आता नामदेवाला एरंड म्हटलं एरंड आपण तर पारशी एरंड आहे. या असेच आहे. तो उसाजवळ होता. आपण डोंगरावर आहे तिकडे साबरी जवळ. काय अवस्था आहे. पाया पडणार नाही मी याच्या. तिने सांगितलं तुम्ही चेक करा. देवाजवळ राहतो ना चेक करा. गोरोबा काका उठला. अनुभवाचं थापटणं हातात घेतलं. टकुऱ्यात आणलं. नुरदादाच्या एकच धुनी बाहेर येत होता. कोणता धुनी मी तुम्हाला सांगणार नाही. तो धुनी एकच धुनी बाहेर येत होता. ज्ञानोबारायांच्या तोच धुनी होता. प्रत्येक संतांच्या अनुभवाचं थापटणं एकच धुनी बाहेर येत होता. जो ध्वनी भगवान शिवाने पार्वतीला सिंधू नदीच्या परिसरामध्ये एकांतात सांगितला आणि तो ध्वनी माशाच्या पोटात मच्छिंद्रांनी ऐकला. वा रे बहादर. चाटसुटा मारणार नाही तुम्हाला. अजिबात अजिबात नाही मारणार. गंमत नाही करणार तुमची. आता माझी गंमत होणार आहे. तुमची काय गंमत करू. बिलकुल नाही. जे आहे ते खरं.
हाक मारली पळत येणार आणि अगदी वावर पलटी करणार. माझ्याकडं नांगर असतोय, ट्रॅक्टर सुद्धा पॉवरफुल आहे. पलटी नांगराची नामीन भरघोस पिकाची आम्ही धपाधप 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 उलट करून टाकायचं. हायग नाही करायची, गोड बोलायचं तोंडात द्यायची, चप्पी करायची, वस्तारा घ्यायचा हरिनामाचा बाजून टाकायची, मोकळे करून टाकायचे सगळे. सावध व्हा, माझं काम आहे तुम्हाला सांगणं, कारण मला जायचंय. तुम्हाला रा बंगले बांधा, जमिनी घ्या, प्लॉट घ्या, फ्लॅट घ्या, गाड्या घ्या, मजा करा, मस्त चालू द्या कार्यक्रम. पार हातात काठी येईपर्यंत पोरांनी पार शिपताऱ्या म्हणेपर्यंत बसून राहत्या घरात. पोर लय अवघड आहे, अहो लय अवघड आहे. जिच्यावर प्रेम तुमचं एवढं ती बायको म्हणती हे डबड याला अक्कल नाही थुकायची. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशियले घरा थुंगडिया, नाशियले घरा थुंगडिया. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, नाचिले घर तुंगोनिया, नाचिले घर तुंगोनिया. काय प्रमाण दिले पार लगेच. उबळीचा उजगरा उबगू शेजारलिया घरा, म्हणतीन मरे हा म्हातारा निद्रा बाळाची मोडीतो. जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा माझा. फार शब्द काय वापरले. जोर चांगला जोर काय म्हणते, माझा माझा इंद्रिय मावळली. आला गुलाबा त्याला बागुलाचा म्हणतात. ती म्हातारी म्हणती झोप पिंट्या झोप. तेव्हा शेजारी बोकडी बॉय हे म्हातार राहत येऊ का अरे तुला जात ना आता खोकल्या, येऊ का पार अवसानातून गेला पार तू. आता काय राहिले तुझं, सगळे इंद्रिय मावळली. त्याला आखलीच तपास नाहीये. बायको म्हणती डबड. आणि ज्या शरीराला आई म्हणत होती माझं बबड, बायको म्हणती आमचं डबड. मग आई श्रेष्ठ का बायको श्रेष्ठ आहे तुम्ही पा. ती बबड म्हणत होती नि म्हणती डबड. तेच शरीर आहे, शरीरात बदल नाही, तेच शरीर आहे, काही खरं नाहीये. तो ध्वनी बाहेर येत होता, तसंच थापटणं घेतला नामदेवाच्या डोक्यात घातला. नामदेव किंचाळला. अरे कोणते संत तुम्ही असे, हा कोणता तुमचा प्रकार आहे, काय चाललंय हे तुमचं. मुक्ताबाईने सांगितलं धरा धरा हातात धरा, पा गुरुबा काकाने सांगितलं सडके सगळे मडके पक्के, फक्त एवढंच मडकं कच्च आहे. ज्याच्या डोक्यात रात्रंदिवस बायका पोर आहे, घर आहे, जमीन आहे, भाऊबंद आहे, गाव आहे, नाव आहे, शरीर आहे, त्याचं मडकं कच्च. आणि ज्याच्या डोक्यात एकच विचार आहे महावाक्य ध्वनी. बोंब झाले महावाक्य ध्वनी, बोंब झाले महावाक्य ध्वनी. फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी. बोंब झाली. आता कोणतं महावाक्य आहे, अरे कोणतं महावाक्य न झाला प्रपंच आहे परब्रह्म. ओम सोम ब्रह्म आकळणे, ओम सोम ब्रह्म आकळणे, ओम सोम ब्रह्म आकळणे. तत्वमशी विद्या ब्रह्मानंदू सांग, तोची झाला अंग तुका. कोणती विद्या ही, तत्वमशी विद्या. याला ब्रह्मविद्या म्हणतात. ही ब्रह्मविद्या ज्याच्यापासून आली त्याला परमेश्वर म्हणतात. हा ती मूळची कर्णकुमारी, तिचा बाप तो ब्रह्मचारी. तो जलमला तिचे उदरी आयशे सांगू जाता नवलपरी. तिने बापची दादला केला, कोण वाईट म्हणे या बोला. अवघे तिच्याच बोलाने चला तरीच कैवल्य सुख तुम्हाला. नवरीच्या पोटी नवरा जलमला, 16 झाला काय सांगू. नवऱ्यानं नवरी देखलीच नाही, 16 होतो सांगू काही.
तो नवरा नातुडे कोणा मुक्ताई चांगया सांग तसे खुणा. तो नवरा कोणाला आवरत नाही, कोणाच्या हातात येत नाही. हा ब्रह्मविदेचा जनिता, हा ब्रह्मविदेचा जनिता. तुम्ही याची धरू पाहता, तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल हाता गोकुळच्या नारी. हा कैसा येईल हाता गोकुळच्या नारी. जो ध्वनी बाहेर पडत होता प्रत्येकाच्या मडक्यातला, तो ध्वनी जर तुमच्याकडे असेल 100% तुमच्या हातात येईल. तो 100% येणार. धरोणी श्री हरी जपे सदा. हरी आला हाता मग कैची भय चिंता. करतळी आवळे तैसा हरी. धरता येते ती वस्तू, पण धरण्याकरता जे शब्द आहे ते शब्द महत्वाचे. सोहोम होते ते कोहोम झाले, निज विसरले काय सांगू. निज स्वरूप विसरून गेले मी. विसर पडला मार्ग चुकला, वरपडा झाला विषय चोरा. मार्ग चुकला, तुला विसर पडला त्याचा. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. पाहिलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं. धरा या नाम्याला, टाका भट्टीमध्ये. आता भट्टी लावणं, संतांच्या भट्टीत टाका याला म्हणे. आता आम्ही संतांच्या भट्टीतून आलो बर का. मित्र आलो संतांच्या भट्टीतून. जाऊ द्या, कोणाला काय करायचं करू द्या. माझे कीर्तनकार माझा राग करतात बाबा. बरेच कीर्तनकार राग करतात माझ्यावाला. आता व्यवहारासाठी माझा म्हणजे द्यायचा. त्यांना माहित नाही मी देय नाहीये. माहित नाही त्यांना. न म्हणा दिये माझा ऐसा मग भरवसा कळेल. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. मी दिये म्हणता ब्रह्म हत्या कोटी येऊन या पाठी थापटती वेड्या. तू कधी आहे का? तू वासुदेव आहे. मी वासुदेव तत्वता. फाटका दिला पाठीवर. काहीतरी बनवतो. तू आत्मा आहे, तू ब्रह्म आहे, तू तत्वमसी महावाक्य आहे. तू शरीर नाहीये. खोट आहे ते. दियादी काय खरा द्या संबंधी पसारा. बुजगावने चोरा रक्षणशे भासती. भट्टी टाका संतांच्या भट्टीमध्ये. अहम काढून घेतील. पुढे नाही सांगणार मी. अहम काढून घेतील. कोहमची ओळख करून देतील आणि तुला पळवतील. कोणामागे ते सांगणार नाही तुम्हाला. एका चोराने गाव चोरिले, त्याच्या मागे धावणे निघाले. चोर आणि गाव नाहीशे झाले. आज मी एक नवल देखील. असं मी नवल पाहिलं. सगळ्या लोकांना खऱ्या परमार्थाबद्दल विकल्प तयार झालेला आहे. विकल्प. आणि सगळे मंडळी विकल्पामध्येच आहे आता सुद्धा. हा विकल्प गेला पाहिजे. हो, अवघड परिस्थिती आपली सगळी. ते का अभंग पा. विकल्प नवऱ्याचा सोडी गेला संग. काम क्रोध सोडी गेले मोकळा मार्ग केला सुरंग. हो पाना. तो नवरा काढून दिला, दुसरा नवरा केला. पती जन्मले माझे उदरी मी झाले तयाची. तो नवरा केला. तो नवरा नवरा करता 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 नवरा झालो. बायको गेली. आता कोण झालो? त्याला पुरुषार्थ म्हणतात. विठ्ठल नाही का ते नाथ बाबाचं. दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला कधी नको, कधी नको. आता नवरा करून घेतला आपण सगळ्यांनी तो, नाही का.
तो नवरा आत्मा नवरा आपण करून घेतला. आपण अहम ब्रह्मास्मीवर आहे आता. अहम ब्रह्म अहम ब्रह्म हम ब्रह्म. आपण ब्रह्मास्मी या बोधावर आहे सगळे. आपण जे असतील ते त्यांना सांगतोय, नसेल ते मरू जाऊ द्या. काय करावं आपण त्याला? तुम्हाला सांगून जातो, आपण सगळ्या बायकाच आहे. तुम्ही सुद्धा, मी सुद्धा, सगळ्या बायकाच या. फक्त बांगड्या भरेल नाही तुम्हाला. सगळ्या बायका आहे. प्रकृती स्त्रीच आहे आणि प्रकृती मधला पुरुष ज्याचा जागा झाला त्याला पुरुषार्थ म्हणतात. प्रकृती मधला पुरुष जागा करणे, प्रकृती बाजूला करून पुरुषार्थ करणे, पुरुषाचं भजन करणे. आणि त्या पुरुषाचं भजन कुठपर्यंत करायचे? मोडकेचे घर तुटकेचे छप्पर, देवाला देवघर नाही. ज्या दिवशी देवाला देवघर राहणार नाही ना, देव मोकळा होईल याच्यातून ना, त्या दिवशी मला दादला नको ग बाई. काय गरज पडली? लय परमार्थ गोड लय भारी भारी परमार्थ समजला पाहिजे. फक्त याला भट्टीमध्ये टाका. जसा नामदेव पळाला पांडुरंगाकडे आला, देवा देवा हे काय संत आहे का? यांचा कोणता परमार्थ असा? अहो खुशाल मला मारलं म्हणे, मी डोळे चोळले रडलो. मला म्हणे, याला म्हणे टाका भट्टीमध्ये. देवा देव म्हणे त्यांचंच बरोबर आहे. एक देव त्याने निर्मिले सर्व. हे सगळं जग त्याने निर्माण केलेलं आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अनुनये विषम. ऐशे जाणती ते अतिदुर्गम, तयांची भेटी झाली या भाग्य परम. हे सगळं होईल, पण कधी होईल? कानात टाकलेली वस्तू दृष्टीमध्ये उतरली पाहिजे त्या दिवशी. विठ्ठल त्या दिवशी होईल ना. त्या दिवशी मी समज व्यालो, पोटा पोलिया आलो, पहा तिचे डोळे रूपा पुलेची खेळी. हे सर्व रूप आपलंच आहे. देखत होतो आधी, मागे पुढे सकळ, मग ही दृष्टी गेली. वरी आले तसं ठेवलंय ते विठ्ठल. देव म्हणे नाम्या पाये ज्ञान देव मीच आहे, तो आणि मी नाही तुझा. ज्ञान देव आत्मा माझा एकच आहे. देवा तुम्ही असं हो, मी सांगतो तुला त्यांचंच बरोबर आहे. कशासाठी देवा? तू मला ओळखत नाही, देवा ओळखतो. मग त्याला सांगितलं मी आंघोळी करता येतो म्हणे. वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या तयारी करून ठेव. नामदेव सकाळपासून बादली घेऊन चौरून घेऊन देवाची वाट पाहतोय. 12 वाले देवाचा तपास नाहीये. देव आला भुंगाहून, टपुरा भुंगा झाला. नामदेवाजवळ आला. नाम्या ओळखलं का म्हणायच्या. त्याने फटका दिला त्याच्या भुंग्याच्या. तसा फटका दिला तसा नामदेव पळायला लागला. एवढा मोठा भुंगान, एवढा मोठा भुंगान. मंदिरात गेला. देवा 12 वाजून गेले, तुमचा तपास नाही म्हणे. आलो होतो, मला दिसले कशी नाही, एवढा प्रसाद दिला तू. पाय म्हणे माझ्या गालावर. नामदेवाने पाहिलं, देवाच्या गालावर खरंच बोट दिसते. मग तुझे का पाय बरोबर म्हणे. तुम्ही कधी आले, मला कसे दिसले नाही? भुंगा मी होतो. देवा तुम्ही भुंगा? अरे भुंगा मीच आहे, रंगा सुद्धा मीच आहे, जगाचा भंगा करणारा सुद्धा. देवा चुकलो म्हणे, आता एक चान्स द्या म्हणे, परत पाहू म्हणे. आता मग मी गोपालपुऱ्यात देतो म्हणे. उद्या भोजनासाठी माझी तयारी करून ठेव. सकाळी सकाळी नामदेवाने सगळे भांडे कोंडे सगळं पार सगळं बरोबर घेतलं. नामदेव दिवस उगायच्या आत कुठं गोपालपुऱ्यामध्ये चूल पेटवली, स्वयंपाक तयार केला, पोळ्या केल्या, भात केला, वरण केलं, सगळा स्वयंपाक केला. देवाची वाट पाहत बसला. आता देव कधी येईल, देव कधी येईल, असे नाडाभर दिवसवर आला. आणि इकडे घिसाडीन एक गाढव, त्याच्यावर हांडी, 25 कोंबड्या, 6 बकऱ्या, 3 मुलं. तांडा शिरला ना मधी. ते लुंगी लावेल त्या घिसाडीने, अशी अर्धवट लुंगी लावेल. अंग सगळं अंग उघडं, लांब लांब दाढी वाढेल, केस वाढेल. ते म्हातारा शिरला ना मध्ये. ते बाई माग गाडो लोटायला शिरले मधी, त्या बकऱ्या धरून वडायला. नामदेवाच्या थोड्या अंतरावर, जास्त काही नाही, त्या खांबासारखा असा विराट उतरवलं. नामदेव पाहायला लागला. आता हे कोण लोक आले, माझा देव येणार आहे जेवायला. आता हे कोण आलं, आता काय करावा, आता कसं होईल, बाबा आता काय करू, कसं यांना सांगू, इथं येऊ नका, माझा भगवंत येतोय. हिंमत होईना, कारण बाईच्या हातात सुरी होती. गाडो उतरवलं, 3 दगड आणले, ते हांडी ठुली. मी आजी त्याने पाहिलं इकडं. त्याने सांगितलं बहुत भूक लगे, इसके वास्ते खाना पकाव. लगेच हांडी ठुली. मियाजी पहिले किसको मार डालो, बोरे मुर्गियों को मार डाल. 25 कोंबड्या मारल्या. नामदेवाने पहिले रक्त सांडायला लागलं. 25 कोंबड्या मारून त्या हांडी टाकल्या. मियाजी मुर्गियों को मार डाला, हांडी भरी नाही.
नामदेवाने पाहिलं 25 कोंबड्या मारून एवढी हांडी भरली नाही. त्या काय गाड्या मत आता ही एका काही बंगाली का काय मुर्गियों को मार डाला आप किसको मारो बोले बोले बकरियों को मार डाल. 6 बकऱ्या मारल्या तरी हांडी भरली नाही. बकरियों को मार डाला तो भी हांडी भरली. बच्चों को मार डाला. आता नामदेव उठून उभा राहिला. 3 बाळ धरले. 3 इंचाची सुरी चालवली. खिमा करून टाकला त्यांचा. बच्चे को भी मार डाला तो भी हांडी भरी नाही बोले गधे को मार डाल. रट्ट्यात गाडो खाली पाडलं. धनाधन धनाधन काम सुरू झालं. गाडो सगळं मध्ये बसलं. बच्चे बसले. बकऱ्या बसल्या. कोंबड्या बसल्या. तरी हांडी भरली नाही. बोले आप क्या करो बोले उधर जो खड़ा है उसको पकड़. अरे नामदेव असे आपण जे घाबरतो ना आपण सगळे घाबरतो. याचं मूळ कारण तुम्हाला सांगून जातो. आपल्या सगळ्यांचा देहभाव पक्का झालेला आहे. इथंच घोटाळा आहे. विठ्ठल आपल्या सगळ्यांचं अतिप्रेम या जगामध्ये जर अतिप्रेम जर कोणावर असेल तर स्वतःच्या शरीरावर आहे. आपल्या सगळ्यांचं अतिप्रेम आहे. हे वरवरचं प्रेम आहे. बायको पुलं घरदार. पण खरं प्रेम स्वतःवर आहे. पहिलं कपड्यावर राहते. खाली जागा पाहतो मग बसवतो कपडे खराब होतील. शेवटी जर कळ लागली तर मग बसून घेतो जाऊ कपडे भरू द्या पण कळ नको लागायला. शरीरावर प्रेम आहे. शरीराचं करता 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 शेवटला जीवावर प्रेम आहे. डॉक्टर जर म्हणला जर पाय नाही काढला तुम्ही मरून झाला. हा म्हणतो पाय काढा पण मला जगू द्या. शेवट प्रेम कशावर आहे? जीवावर. माझा जीव वाचला पाहिजे. खरं तुम्हाला सांगतो तुमचा जर जीव वाचवायचा असेल ना हा जे कीर्तन चाललंय ना हा मार्ग सोडून कुठंच जागा नाही दुसरी. एवढाच मार्ग आहे फक्त जीव वाचवायला. कुठंच जीव वाचणार नाही. कुठंच नाही वाचणार. अरे खाटकाच्या दावणीला बांधलेले जनावर आहे आपण. आपल्या लक्षात येईना अजून सुद्धा ध्यानात येईना आपल्या. बाबा 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 फार वाईट अवस्था आहे. ज्या दिवशी या देहावरचा भाव बदलला जाईल त्या दिवशी यमधर्माला तिकडं आग लागल. आग. फक्त एवढीच गोष्ट. आणि कशानं होईल? सद्गुरूनं तत्वमसी महावाक्य तुमच्या कानामध्ये टाकल्यानंतर त्या तत्वावर जेव्हा तुम्ही आरूढ व्हाल तिथून पुढे हळूहळू हळूहळू देहभाव जेत विरे ते साधन दिदले पुरे. देहभाव घालवण्याकरता तेवढंच साधन आहे. दुसरं कोणतंच साधन नाही. विठ्ठल हळूहळू विसर पडता 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 असो ऐसा कोठे आठवची नाही. देईचा विदेई भोगू दशा. फक्त अजून मला 10-12 वर्ष जर सोडून द्यावं ना या प्रमाणापर्यंत जर अवस्था नाही केली ना पांडुरंगा माझा किडे पडू सोडणार नाही. हीच अवस्था प्राप्त केली. फक्त 10-12 वर्ष राहिले पाहिजे. अजून एवढं आयुष्य पाहिजे अजून तिथपर्यंत पोहोचायला. तोच मार्ग खरायन. तोच संप्रदाय खरायन. तेच नाम खरेन. बस काहीच नको दुसरं. अगदी खरे. नामदेव घाबरला कारण नामदेव देहाला माझं म्हणत होता. असा घाबरला असा जो पळायला धोतरवर केलं बचाव. बाई म्हणती बेटा रुक जाओ. सूर्य हातात गेलं. जी बाई मागे लागली. जे नामदेव पुढे पळत सुटलं. दम लागला पार. आला आला घामाघूम झाला. मागं पाहिलंच नाही. जसा आला गरुड खांबाला जसा भेटला 5 मिनिटं डोळे बंद केले. श्वास रोखला. थोडा शांत केला. शांत झाला. अरे बापरे बापरे वाचलो म्हणे. नाही तर आज त्या हांडीमध्ये माझा नंबर लागला असता. डोळे उघडले. पांडुरंगा म्हणून डोळे उघडून पाहतो तर विटेवर तो बा घिसाडी. अरे बाबा बाबा हे काय? थरथर शरीर कापायला लागलं. हिडा कसं काय आला? जवळ गेला. हे काय? अरे मी देवच आहे. हे कोणता रूप? तोच मी इथे. अरे तुम्ही घिसाडी? हो. मग ती बाई कोण होती? रुक्मिणी. गाढव अहंकार. त्या कोंबड्या 25 तत्व. बकऱ्या षडविकार. 3 मुलं 3 गुण. एवढं असून सुद्धा तो बी हांडी भरी नाही. आपली हांडी भरी या पोटा कारणे गा झालो पांगेला जना. भरली नाही हांडी. मग सांगितलं देवा आता काय करू? निघ म्हणे. आता निघायचं बिंगायचं. आता चला निघा. कुठे? पंढरपुरामध्ये राहून नामदेवाला देव नाही कळाला. आणि वीरभद्रा तुम्ही अजून सुधरा. तिथं जाऊन तुम्हाला देव भेटेल का?
पंढरपुरात गाणगापुरात नाहीये, देव गुरुपाशी आहे. जय हो. ढलाव 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 गुरु पायी संतापाशी आहे, देव सद्गुरुपाशी आहे. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. ढाळ इथून आता निघ, औंढ्या नागनाथाला जायचं आणि बाहेर असणाऱ्या शिवालयाच्या मंदिरामध्ये बसलेला म्हातारा त्याचे पाय धर. विठ्ठल विठ्ठल. ढलाव ढलाव ढलाव. आवाज कोण पर्यंत तुम्ही सकळ देवांचे दैवत सकळ देवांचे दैवत सकळ देवाचे दैवत सकळ देवांचे दैवत. उभे असे या रंगात रंग लुटा माझे बाप, शुद्ध भाव सरे माप. त्यांना जे प्रमाण द्यायचे, मला जे सांगायचंय, मला असं सांगायचं तुम्हाला का गुरुशिवाय देव नाही, देव गुरुजवळच आहे. पंढरपुरात गाणगापुरात देव नाहीये. तिथून त्याला तिथं पाठवलं, तिथं जाऊन सुद्धा विसोबा खेचराला कळालं. नामा म्हणे केचर पाये गुरु वाचून दैवत नाये. नामा म्हणे केचर पाये गुरु वाचून दैवत नाये. नामा म्हणे केचर पायी गुरु वाचून दैवत नाही. अजून तो त्याला पोहोचलाय नुसतं, अजून पुढे भानगडी सगळ्या. मग ते अनुभव आल्यानंतर पुढे येते, अजून नाही ना ते. नाही देणं म्हणजे माझं काही मत नाही असं देऊ नये, त्यांना बी तुम्हालाही काय असं मत नाहीये. अहो मला लय प्रमाण आहे आपल्याजवळ माऊली, खूप खूप प्रमाण आहे. कोणाला द्यायची गरजच नाही प्रमाण वास्तविक. जय हो. आणि जेव नाही खरं आहे ते. व्यत्यय येतो. ते काय होतं, गाडी स्पीड घेते ना, विसंगती ब्रेक लागतो, गाडीला ब्रेक लागतो, विसंगती होती. गाडीला कंट्रोल करावं लागतं. गप राहून घेतो, पण आता ते गपही राहत नाही आता, कारण वेळ 11 वाजून 5 मिनिटं झाले. बटाबटा माझ्या पाहून राहिले तुम्ही. त्याला काटा गेला, 11ला बिडला जाऊन ना. मी याचा करता बॉम्बा मारीत फेटा म्हणून लवकर पळत आलो. मला वाटलं 9:15 तरी सुरू करावा, 9ला तरी सुरू करावा, म्हणजे मी 11:15 वाजली. काहीतरी येण्याचं काहीतरी भाडं फिटलं पाहिजे ना माझं. देतील ते घ्यायचे, खिशात घालायचे, पळायचं. चालला बाबा घरी, त्याला इकडे मरून येतं काही करू. असेच बाबा झाले बाबा, यांना काही गरज नाही तुमच्याशी. घालायचं जॅकेट, मागायचं पाकिट, झालं काम यांचं. चांगली मार्गाला. आमचं काम तसं नाही. काहीतरी व्यवस्थित तुम्ही चांगलं होऊ द्या, चांगलं येऊ द्या तुमच्या कानापर्यंत येऊ द्या. मी काही उपकार नाही करीत, तो बोलतो माझ्यामध्ये. हा बोलणारा आपण नाहीये, अजिबात नाहीये. हे भगवंताचे शब्द आहे. पाठवल्यानंतर गेला, डॉक्टरला कळालं पेशंट दवाखान्यामध्ये येत आहे. म्हाताऱ्याने पाय उचलले, पिंडीवर ठुले, झोपलं. 90 वर्षाचा म्हातारा, तो विसोबा खेचर. ज्याने नामदेव ज्ञानोबा एवढा त्रास दिला, तो विसोबा खेचर. त्याची महतीपा किती वाढली. नामदेवान डोकून पाहिलं, अरे हा म्हातारा 90 वर्षाचा, पिंडीवर पाय. याला देव कळेना, याला कसा गुरु करावा. देवाने काय माझी थट्टा मांडली. कमीत कमी याला सांगून जाऊ, म्हाताऱ्या पिंडीवरचे पाय काढ. जोर जोरात नामदेव बोलू लागला, उठी उठी प्राण्या निजलाशी काय, उठ रे बाबा, पिंडीवरचे पाय काढ. त्याने सांगितलं, बाळा नामा, अरे याला माझं नाव कळालं. याला नाव कळालं. याचं काय कारण असेल. काहीतरी गुप्त गुप्त काहीतरी संदेश आहे, आजही आहे. काहीतरी गुप्त लहीन आहे, काहीतरी आहे, ते आपल्या लक्षात येत नाहीये. जिथं देव नाही तिथं माझे पाय ठेवी बाळा. मला दिसत नाही, पाय उचलत नाही, लय गयावया करतं. ते नामदेवाला वाटलं, पण त्याला जखमा झाल्या, कसा हात लावावा. तसाच हात लावला नामदेवानं. पाय धरले, बाजूला ठुले. पाय ठेवायचा उशीर, पिंड तयार. सगळ्या मंदिरात पाय फिरवले. पाय ठेवले की पिंड, पाय ठेवला का आता कुठे ठेवू, पाव जेथे तेथे महादेव. आणि मग नामदेवाला कळालं का हे काही सामान्य नाही वाटत, इगरे काही सामान्य नाही वाटत. मग तसेच पाय ठुलेच नाही, हृदयाला लावले. तसेच उच्चाले, डोक्याला लावले. चमत्कार नमस्कार केला, हृदयाला लावले. पाय तुझे, पाय तुझे गुरुराजा, गुरुराजा हीच माझी देव पूजा. रडू लागला नामदेव महाराज. ते पाय डोक्याला घेऊ लागला, पाय इथं घेऊ लागला. त्याच वेळेस नामदेवाला कळालं, फार मोठं सामर्थ्य इथं आहे, फार मोठी शक्ती इथं आहे. मग जखमा भरू लागला, कपडे बदलू लागला, आंघोळीला पाणी देऊ लागला.
जेवायला देऊ लागला, सेवा सुरू केली, रमून गेला. मी कुठून आलो, मी कोण होतो हे विसरून गेला. त्याची ती परमार्थाची भक्ती पाहिली. अरे तनुमनु जीवे चरणाशी लागावे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन शिवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानी तत्वदर्शिना. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे तरी सांगता या बजावे सर्वस्वेशी. अशी सेवा सुरू केली नामदेव महाराजांनी. आणि मग त्यांनी विसोबा खेसराला दया आली आणि एक दिवस नामदेवाला जवळ बसवलं, त्याचा कान जवळ धरला आणि मग काना वचनाची भेट झाली. ते वचन आणि तो कान एकत्र आल्यानंतर ते शब्द कानामध्ये सोडल्यानंतर अज्ञान काजळी घालवली, शक्तिपात केला, नामदेवाला चिंतनाला बसवलं. नामदेव असा थरथर कापू लागला, डोलू लागला, रडू लागला, अश्रू वाहू लागले, पूर्ण शरीरामध्ये रोमांच उभे राहिले. नामदेवाची अवस्था म्हणजे काय, बाबा 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 अशी अवस्था होऊ लागली. रोमांच सर्वांगी गेले मी नाहोनी, नाही का, वाऱ्याची मंजुळ गाणी, प्रीतीचं झुळझुळ पाणी. हा ते गाणं पहा कसं आहे, पहा बर का टकलू, ऐक ऐक ऐक, गाणं पाय ते गाणं पाय कसं आहे. प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी, रोमांच सर्वांगी गेले मी नाहोनी. अरे अवस्था आहे ती, अनुभूती आहे. याला लहरी म्हणतात, सर्व सुखाच्या लहरी याला म्हणतात. पहिलं तो गे काऊ कोकताये मोकऱ्या काही अभंग कळानी वळानी तुला सर्व सुखाच्या लहरी याला म्हणतात लहरी. ती अवस्था वारंवार ते उर्मी प्रगट होणे, अहम ब्रह्मास्मीच्या उर्मी प्रगट होणे, अंगाला थरथर होणे, काटा उभा राहणे याला म्हणतात सर्व सुखाच्या लहरी. पुढे शिवपीठ ये जुळ्यात ज्ञानाबाई तुला पुरून टाकावं तिथं नेऊन. ह्याचे अभंगन कायचं काय आलंय, भरतेच काम चालू यांचे. लय भारी. शकून गे माये सांग उड रे काऊ तुझे. आता कावळा म्हणजे हा कावळा का नाही. मुंगी उडाली आकाशी, या मुंग्या काय, मुंगी झाली शिंगी, मुंगी वाली शिंगी झाली. शेळी करी घुसळण माजर काढी लोंडी, उंदरी गेले देशांतरा ताके भरल्या गुणी, ही शेळी का. वाईट अवस्था आहे फार. हे रूपक लावली, आम्हाला त्याचं अंतर्ज्ञान होत नाही, कळत नाही आम्हाला. ते एक एक अभंग फार विचार करणारे अभंग हे सगळे. समजत नाही काट्याच्या आणीवर वस्तीतीने गावन, दोन ओसाड एक वशेच ना. कळायचे कसं कळायचं हे, अवघड आहे. पाठ करून सांगणं, या बाबाचं ऐकून त्या बाबाची कॅसेट वाजव, त्या बाबाची कॅसेट वाजव, त्या बाबाची लोकांना सांगत बसू, अवघड आहे फार. याचं घे त्याचं घे त्याचं घे त्याचं घे याचं घे. काय करतात दिवसभर ते मोबाईल लावित, या बाबाचं कीर्तन लाव, त्या बाबाचं कीर्तन लाव, पेन घे, याचं सांग याचं सांग, आणि झाला बाबा, झाला महाराज. लोक मध्ये काय अभ्यास आहे महाराजांचा, वा 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 वा, लय मोठा अभ्यास महाराज. असे महाराज झाले, तयार झाले. फक्त कला चालली, कला. ओ काय ते महाराज सांगा, त्याचा असा पिंगळा आहे, असा पिंगळा आहे म्हणलो. त्याला म्हणलो काय सांगू तुम्ही, तो पिंगळ्यावाला महाराज आणा, त्याला म्हणा पहिलं तू हे ऐक, हे पहिलं तू ऐक, हे जरीनं ऐकलं तू ऐक पहिलं, लोकांना सांग. हे जरीनं ऐकलं मग दुसरा येईल. तुला नाही घेऊन जाणार का, लोकांना सांगत बसला आमचे काही बाजू जाईल, मग कोणाला जाईल काही. पिंगळे काचे काले अवघडे. पैशाच्या नादी लागून लागून हे पिंगळ्या करून करून यांच्या फार चिंगळ्या झाल्या, चिंगळ्या राहणार नाहीये. हे फार दिवस चालत नाही. ते बेगडाची बावली किती दिवस चमचम करील, थोडे दिवस करील, एक दिवस ती उघडी पडल्याशिवाय राहणार नाही. बाबा पिताळ उघडच पडतं माणसाचं, कुणी राहू द्या, तो किती मोठा महाराज राहू द्या, उघडच पडणार पिताळ त्याचं. ज्याचं खरंच होणे ना, अरे भीतीने त्याला चमकत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत. त्याची खरी सेवा, त्याच्या भय काय जीवा, काय घाबरायचं. ज्याचा खरा परमात्मा आहे, ज्याचं खरं नाम आहे, खरा संप्रदाय, त्याला घाबरायचं काम नाहीये. विठ्ठल विठ्ठल कापे तो थोरारी स्वरूप देखे नेत्री, अश्रू त्या भितरी वाहताती. पूर्ण स्थिती निर्माण झाली, एका जनार्दनी आयुष्य अष्टभाव उत्पन्न होता, देव कृपा करी. पूर्ण स्थिती निर्माण झाली आणि नामदेवाला उर्मीमध्ये प्रगट होऊ लागल्या, मध्ये उकळ्या फुटल्या नामदेवाला, आणि ती मधली वस्तू नामदेवाच्या लक्षात आली.
आणि मग नामदेवाला समजलं सद्गुरु नाही के पूर्ण कृपा केली सद्गुरु नाही के पूर्ण कृपा केली सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली निज वस्तु लाविले निज वस्तु लाविले माझी माझा माझे सुख माझा लाविले डोळा माझे सुख माझा लाविले डोळा निज वस्तु लाविले निज वस्तु लाविले माझी माझे सुख माझा लाविले डोळा माझे सुख माझा पाहिले डोळा अनुभूती येणं म्हणजे सद्गुरू तुमच्यामध्ये प्रवेश करणं, ब्रह्मांड तुमच्यामध्ये प्रगट होणं. हे ब्रह्मांड जे आहे ना हे आपल्या पिंडामध्ये प्रगट होतं आणि मग ते प्रगट झाल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात पिंड पदावरी दिला आपुलेची घरी. कोणत्या पदावरी सच्चिदानंद पदवी. सतत चित्ताला आनंद देणारा परमात्मा तो मी आहे याला म्हणतात पदावर बसवलं. विठ्ठल लय जन्म घ्यावं लागले काही लोकांना अभंग समजायला लय जन्म घ्यावं लागतील. तपास लागायचा नाही काहीला काय करावं लागेल ते. मजा वाटती. मला वाटतं माझं नाव घ्यावा कार्ड घ्यावा तुम्ही भरपूर मला नोकर बोलवा चांगले भजे खायला द्यावा पुड्या द्यावा भजे द्यावा शिरा करावा पोळ्या कराव्या. हा बाबा असा लंगर झाला पाहिजे 4 खांदेकरी शिवाय देत बसले पाहिजे. शेवट हा जगला कोणासाठी. हा देह कष्ट होती का पुष्ट भीती काय चाललंय तुम्हाला सांगतो. कीर्तनकार सगळे टोले रंग उरायले असे निबार उरायले जे काय अवघड आहे. खायला मांडल राहते तुम्हाला सांगतो. बाबा दूध देऊ का बाबा दही देऊ का बाबा रताळा देऊ का बाबा काय 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 ते बाबा काय बाबा उलट याचं पार मुस्कट पडेपर्यंत भुसकाट पडलं पाहिजे. याचं काय बाबा कायचं काय आले ज्ञानोबर तुकारामचं नाव घेते म्हणून बरं कुत्रा जवळ धरणार नाही बाबा या वारकऱ्याला. हे वारकरी नाही मारेकरी. उगेच भजन करते ज्ञानोबा तुकाराम म्हणून लोक पाया पडते रस्त्याने. पाया नाही पडणार कोणी. फक्त तुम्ही गंधन बाळ बाजूला कर म्हणा. गंध आणि माळ बाजूला कर तू विना करून ठेवू का यातला जे ध्वजा खाली ठेवून दे तुला खुळखुळे बाजूला ठेवणार कोणी बँड मध्ये. अरे काय रे परमातिक काय रे परमातिक. मोठा लोक म्हणते वारकरी आले वारकरी आले वारकरी आले. यांना लाडूची पंगत राहते लाडूची येणार रस्त्याने. लाडूची पंगत हा म्हणतो साडू चाल खाऊ लाडू. साडूला खाऊन लाडू खातोय कोणा जीवावर खातोय. फक्त माझ्या ज्ञानोबाच्या तुकोबाच्या बस त्या संतांच्या जीवावर चाललाय. उभा महाराष्ट्र आज या संतांच्या जीवावर हलून राहिलाय. उभा महाराष्ट्र माझ्या तुकोबाच्या ज्ञानोबाच्या जीवावर. कुत्र विचारणार नाही आम्हाला काहीच नाही आमच्याजवळ. जे आहे ते सगळं त्यांचं आहे. म्हणून त्यांचं तुम्हाला सांगतो. त्यात मी काय मोठेपणा केला मी काय अहंकार केला मी काय अहंकार करावा मी काय म्हणावं मी कीर्तनकार आहे. मी कीर्तनकार नाहीये. मी तुमचा सगळ्यांचा दास आहे. नम्रता लहानपणा 100% मजा नाहीये. नामदेव रायाला जेव्हा अनुभव आला अष्ट सात्विक भाव प्रकट झाले. जसं नाथबाबा सांगतात झाली संध्या संध्या माझा गेला झाली संध्या संध्या माझा गेला आत्मा राम हृदयी प्रगटला 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 झाली संध्या संध्या माझा गेला. नाही का गुरु कृपा निर्मळ भागीरथी. फार गोडा भंग सरस्वती फार सुंदर अभंग आहे. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा फार गोड आहे फार गोड आहे. शेवट तर फार सुंदर आहे. सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण हे अवघा जनार्दन. अष्ट सात्विक भाव झाले. हृदयातली वस्तू प्रगट झाली. हृदयामधली वस्तू प्रगट झाली. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. एरवी सर्वांच्या हृदय दिशी
मी अमुका आहे ऐशी जी बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तू का ती वस्तू मी आहे आणि ती वस्तू नामदेवरायाच्या हृदयामध्ये प्रगट झाली आणि मग नामदेव महाराज म्हटले सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मज माझी वस्तू मला दाखवली विठ्ठल विठ्ठल चला अकरा वाजून 20 मिनिटं झाले पहिलं चरण झाले सगळं अभंग घ्यायला 5:03 वाजतील नाही का एवढ्याच चरणावर थांबून घेतो विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर